नेवासा फाट्यावर 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची आमदार लंगे यांची मागणी। पावसाळी अधिवेशनात गंभीर प्रश्न उपस्थित, 108 रुग्णवाहिकांच्या सेवांबाबतही चिंता। नेवासा फाट्यावर असलेल्या केवळ 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयामुळे नागरिकांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे। अपघातांचे वाढते प्रमाण, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा आणि तातडीच्या सेवा उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी 100 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंगे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली। संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गावर वसलेला नेवासा फाटा मुकिंदपूर हा महत्त्वाचा टप्पा असून येथे बिडकीन, शेंद्रा व वाळुंजे सारख्या औद्योगिक वसाहतीमुळे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे। परिणामी अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे। सध्या या ठिकाणी असलेले 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय अपुरे ठरत असून तातडीच्या वैद्यकीय सेवांसाठी रुग्णांना संभाजीनगर व अहिल्यानगर या दोन्ही 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी जावे लागते। लंगे यांनी 108 रुग्णवाहिकांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। रात्रीच्या वेळेस अपघात झाल्यास डॉक्टर उपलब्ध नसतात, तसेच रुग्णवाहिका वेळेवर प्रतिसाद देत नाहीत, असे नमूद करत त्यांनी या सेवेच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त केली। महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या वैद्यकीय सुविधा असलेले 100 खाटांचे रुग्णालय ही काळाची गरज असल्याचे त्यांनी ठासून सांगितले। या मुद्द्यावर सरकारने गांभीर्याने लक्ष घालण्याचे आश्वासन आमदार लंगे यांना दिले असून लवकरच आवश्यक पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। 50 ते 60 किलोमीटर दोन्ही बाजूनी कुठलाही आरोग्य केंद्र उपलब्ध नसल्यामुळे माझी आरोग्य मंत्री महोदयांना, अध्यक्ष महोदय ही मागणी आहे की हे असे अपघात टाळण्यासाठी आणि जर अपघात झाले तर त्याला जलद सेवा मिळण्यासाठी माझा नेवासा फाटा मुकिंदपूर मध्ये जो ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी 100 खाटाचं त्या ठिकाणी मागणी आपण केलेली आहे ती व्हावी। आणि जे 108 मध्ये जे रुग्ण डॉक्टर असतात ते डॉक्टर रात्री अवेलेबल असतात का, आणि नसले तर त्याचं कारण काय, नसले तर रात्री देखील ती सुविधा 108 मध्ये द्यावी, जेणेकरून रात्री देखील ऍक्सिडेंट मोठ्या प्रमाणात होत असतात मंत्री महोदय। आणि म्हणून माझी विनंती आहे मंत्री महोदयांना। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य विठ्ठलराव लंगे साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे त्यांच्या मतदारसंघातलं 100 खाटांचा हॉस्पिटल आणि 108 रुग्णवाहिका या संदर्भामध्ये मी स्वतः लंगे साहेबांच्या सोबत आरोग्य मंत्री महोदयांना विनंती करेल, पाठपुरावा करेल आणि लवकरात लवकर हे विषय कसे मार्गी लागतील त्या दृष्टिकोनातून लक्ष घालू। तर म्हणजे 108 ची सेवा हे 24/7 त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे। आणि म्हणून ज्या भागामध्ये जर अशी काही अपघात घटना झाली तर कॉल केल्याच्या नंतर अतिशय कमी वेळेमध्ये ही सेवा त्या ठिकाणी उपलब्ध होणं अपेक्षित आहे। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।